ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीनही बहुत आहे, यापुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण च्या म्हणण्याकरता देवाचे वचन. करिंथकारास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय वचने 6 ते 10. करिंथकारास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय वचने 6 ते 10. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे की जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. तुम्हाविषयीची आमची आशा दृढ आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे आम्ही दुःखाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहोत. बंधुजन हो, आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. फार काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हास सांगत होते, आणि स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा म्हणून हे झाले. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले. तो आपल्या सोडवीत आहे, आणि तो आम्हाला यापुढेही सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर सकाळ देवबाप्पाने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्रभाग 2 कोरिंथी अध्याय 1 वचन 6 ते 10. या वचनामध्ये संत पौल आपल्याला सांगतो की ज्या प्रकारे दुःखात त्याच प्रकारे सुखातही आपण एक दुसऱ्याच्या सहभागी व्हावे. माझ्या प्रियांनो, आजच्या परिस्थितीला जर आपण बघितलं तर आपल्याला दिसायला येतंय की सुखात अनेक लोक आपल्या सहभागिता करण्यासाठी इच्छुक असतील, परंतु ज्या वेळेस दुःखाचा समय असतो त्यावेळेस कोणीही आपल्यासोबत नसतो किंवा आपली सहभागिता करणे त्यांना आवडत नाही.
पण परमेश्वर म्हणतो की ज्या प्रकारे दुःखात त्या प्रकारे सुखातही आम्हाला संगती करणे गरजेचं आहे. पवित्र शास्त्र रोमकरास पत्र आणि त्याच्या 8 अध्याय आणि 17 वचनात सांगताय, दुःखात सहभागी आहोत तर आम्ही त्यामध्ये महिमा देखील प्राप्त करू. ख्रिस्ताचं वचन सांगतंय की ज्या प्रकारे आम्ही दुःखात सहभागी आहोत त्याच प्रकारे आम्ही त्याच्या महिमेमध्ये देखील सहभागी होणार. ख्रिस्ताच्या अद्भुत महिमेमध्ये, ख्रिस्ताच्या त्या महान दिव्य प्रकाशामध्ये आपण सहभागी होणार आहोत. करता आम्हाला आमच्या जीवनामध्ये सहभागिता ही खूप गरजेची आहे. त्याचबरोबर 1 करंथी त्याच्या 16 आणि 13 वचनात सांगताय की परमेश्वर आम्हाला कधीच सह्यण्यापलीकडे दुःखात तो टाकत नाही, परीक्षेत टाकत नाही, परंतु परीक्षेत सह्यण्यायोग्य आम्हाला सामर्थ्य तो देतो. आम्हाला त्या परीक्षेमध्ये बाहेर नेण्यासाठी तो आमची सहाय्य करतो. म्हणून आम्हाला आजच्या दुःखाला पाहून येणाऱ्या त्या अद्भुत परमेश्वराच्या सुखाला आम्हाला आपलं मुखायचं नाही, तर त्या सुखाला प्राप्त करण्यासाठी आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ख्रिस्त आणि ख्रिस्ताच्या मंडळीची संगती, सहभागिता आपल्याला नित्य करणे गरजेचं आहे. जर 2 कोरिंथी त्याच्या 1 अध्याय आणि वचन 8 आणि 9 वचनामध्ये आपण पाहतो, संत पौल आपणास सांगतो की ज्या प्रकारे पौलाला प्रेरिताचे पुस्तक त्याचं 26 अध्याय वचन 21 या ठिकाणी ज्या प्रकारे आपला अनुभव पौल या मंडळीतील लोकांना जो सांगत आहे की कशा प्रकारे परमेश्वराने मला मृत्यूपासून वाचवून सुरक्षित ठेवलेलं आहे, कशा प्रकारे परमेश्वराने मला मरणातून वाचवून मला जिवंत ठेवलेलं आहे, त्याच प्रकारे आमचा परमेश्वर आजही तोच एकमात्र प्रभू आहे. तो आज, काल आणि नंतरही तो सदा आम्हाला वाचवून ठेवणारा प्रभू आहे, आम्हाला वाचवणारा परमेश्वर आहे. ही आमची आशा आहे असं पौल या ठिकाणी सांगतो आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला देखील परमेश्वराची सहभागिता आणि प्रत्येक स्थितीमध्ये प्रभूमध्ये बनून राहून या आशेने की परमेश्वर आम्हाला सांभाळणार आहे, आम्हाला जगणे गरजेचं आहे. प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद करतो प्रभूजी, या सुंदर क्षणी सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस, आम्हाला सदा सहभागितेत आणि प्रभू प्रत्येक स्थितीत तुझ्यावर आशा धरून जगणारे असे तू आम्हाला बनव. करता तुझं गौरव आमच्याद्वारे व्हावं. देवा धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. येशूच आमची अंतःकरणे भरो प्रेमाच्या आत्म्याने, संपूर्ण भारत देशामध्ये व्हावा येशूचा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने, दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.